नमस्कार मंडळी, हे आहे इन्व्हिटेशन कार्ड माझ्या स्टाफ मेंबरचं आहे. बघा किती खूप सुंदर बनवलेलं आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण मी माझ्या फ्रेंडच्या लग्नासाठी चाललेले आहे. तुम्ही बघू शकता हे इन्व्हिटेशन कार्ड. बेंगलोर पॅलेस इथे आहे हे लग्न. तर मी पण पहिल्यांदाच चाललेली आहे. मी पण खूप एक्सायटेड आहे की बेंगलोर पॅलेस पाहायचा. खूप छान वाटते. चला तर मग बघूया आपण बेंगलोर पॅलेस. हा आहे बेंगलोर पॅलेस. खूपच छान आणि रेखीव आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही अवश्य भेट द्या. तुम्ही पहा की जुन्या काळातील हा बेंगलोर पॅलेस किती रेखीव आणि खूप छान असं बनवलेलं आहे. तर इथे आहे माझ्या स्टाफ मेंबरचं लग्न आणि हे लग्न आहे बेंगलोर येथील बेंगलोर पॅलेसमध्ये. तुम्ही बघू शकता हा नजारा बेंगलोर पॅलेसचा. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. ॲक्च्युली हे डेकोरेशन खूप म्हणजे जेव्हा इथे कार्यक्रम होतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे असे डेकोरेशन्स होतात. असं एकच असं होतं असं नाही. तुम्ही अवश्य भेट द्या कारण तुम्हालाही आवडेल. आतून पण खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. कारण हे डेकोरेशन हे आहे माझी फ्रेंड ऑर्केस्ट्रा. आणखीन खूप सारे डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मला पण खूप छान वाटलं. माझी फॅमिली पण माझ्यासोबत आली होती, त्यामुळं मला खूप छान वाटलं. माझी फॅमिली पण खुश होती. माझी फॅमिली पण पहिल्यांदाच हे बेंगलोर पॅलेस पाहण्यासाठी आलेली होती. तर तुम्ही बघू शकता हे बाहेरील डेकोरेशन आहे. खूप छान वाटते, फ्रेश वाटते, रॉयल फील येतं. हे आहे फ्लावर डेकोरेशन, तुम्ही बघू शकता. तुम्हालाही हे नक्की आवडेल. हे आहे आतून डेकोरेशन केलेलं. सुट्टी नव्हती तरी पण मी माझ्या पहिल्यांदा अनुभव घेतला आणि लास्टला देवाचं दर्शनही झालं. हे आहे बालाजीची मूर्ती आणि हे आहे महाभारत लिहित होते वेदव्यास सांगत असताना. आणि हे आहे हत्तीचं तोंड. आणि हे जुन्या महाराजांच्या काळातील हे वस्तू आहेत सगळ्या. हे राणी महल आणि वेगवेगळ्या प्रकारचे रेखीव काम केलेलं आहे. तर वेगवेगळ्या जुन्या वस्तू येथे ठेवलेल्या आहेत. राजे महाराजांच्या काळातील ह्या वस्तू अजूनही तुम्हाला बघायला भेटतात इथे. हे पॅलेस हे दुपारी बघायला भेटतं कारण संध्याकाळी क्लोज झालेलं असतं. तुम्ही दुपारी बघू शकता. हे जे महाराजांच्या काळातील ज्या वस्तू होत्या त्या वस्तू तुम्ही फक्त दुपारी बघू शकता. त्याच्यासाठी ही एंट्री आहे, त्याच्यासाठी तिकीट काढावं लागतं.
हे बघू शकताय तुम्ही किती छान प्रकारे रेखीव काम केलेलं आहे भिंतीवरती, पिलर्सवरती. खूप छान वाटलं. ओरिजिनल हत्तीचं तोंड आहे हे. राजांनी हे ओरिजिनल हत्तीचं तोंड लावलेलं आहे. आणि ह्याच्यातील बेंगलोरमधील पहिली लिफ्ट तुम्हाला बघायला भेटेल. आणि पूर्ण इथे लाकडाचं काम केलेलं आहे. आणि या लाकडाला कधी म्हणजे हे लाकूड कधी खराब होत नाही अशा लाकडाचं काम केलेलं आहे. खूप छान वाटलं पाहून. तुम्ही बघू शकता पूर्ण हे शिडी आहे. पूर्ण शिडी ही लाकडापासूनच बनवलेली आहे. हे आहे, हे बघू शकता जुन्या काळातील हे डेकोरेशन आयटम. खूप छान रेखीव आणि ॲट्रॅक्टिव्ह असं बनवलेलं आहे. बघू शकता. तुम्हाला हे आवडेल, तुम्ही अवश्य भेट द्या. कारण मी पण खूप खुश आहे की हे मला पहिल्यांदा बघायला भेटलं. कारण माझ्या फ्रेंडमुळं मला हे बेंगलोर पॅलेस विशेष म्हणजे पाहायला भेटलं. तुम्ही अवश्य भेट द्या. हे आहे महाराजांचा फोटो. खूप छान वाटलं हा बेंगलोर पॅलेस पाहून. तुम्ही बघू शकता ते बेंगलोर जसे जुन्या काळातील महाराजांच्या काळातील हे जे वस्तू आहेत आणखीन तशाला तशा आहेत. खूप छान वाटलं बघून. खूप मजबूतही आहेत, आणखीन खूप रेखीवही आहेत. तुम्ही बघू शकता हे किती रेखीव काम केलेलं आहे. वॉल पेंटिंग, पिलर पेंटिंग. खूप छान वाटलं बघून. तुम्ही बघू शकता, तुम्हाला हे आवडेल. आणखीन मजबूत आहे, आणखीन सुरक्षित आहे.
love me, Matthew? I do. Honestly? Yes. Secretly, but honestly. कसा वाटला नक्की सांगा. मला तर खूप छान वाटलं. मी खूप खुश आहे. मला खूप आवडला. तुम्हाला